आता होणारा सामना शाहबाज विरुद्ध नेहरू 11. 30+ आयोजित माझ्या षटकांचे भव्य क्रिकेट सामन्याचा पहिला दिवस दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना शाहबाज विरुद्ध नेहरू. शाहबाज संघाचे 12 खेळाडू आहेत समोरमध्येच. नंदेश विपुल सलामी जोडली. मागील सामन्यामध्ये दोन्ही सलामीरोनीच या ठिकाणी संघाला विजयश्री प्राप्त करून दिली होती. तेच सलामी वैयक्तिक पहिलं संघाचा पहिलं शाहबाज संघाकडून बापू बापू वैयक्तिक संचित उर्फ बापू या नावाने त्यांना प्रेमाने संबोधलं जातं. पहिला चेंडू सुरेख चेंडू चौकस फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे चखवलंय ते नंदीशाला. निर्धाव चेंडू सांगता होते निर्धाव चेंडू सांगता होते. सुरेख गोलंदाजी इन स्विंगा ब्युटिफुल इन स्विंगा just a little bit of deviation. पुन्हा एकदा बापू टू नंदेश. आता बघा प्रयत्न आणि सुरेख झेल टिपतोय. एक मोठा हादरा बसतोय. नेहरू संघाचा खंबा खेळण्याच्या बाद होतोय. नंदेश बाद होतोय. कोणती भरू कामगिरी न करता भोपळा न पूर्ण मुक्त करत आहेत. धावसंख्या तर 1-0. सुरेख गोलंदाजी बापू यांची. सुरेख गोलंदाजी मागील सामन्यामध्ये या दोन्हीच फलंदाजाने सामना जिंकून दिला होता, परंतु पहिल्यांदाच नेहरू संघाचा खेळाडू बाद होतोय. नवीन फलंदाज रॉकी. नवीन फलंदाज पुन्हा एकदा बापू. षटकातील तिसरा चेंडू मारा कधील बापू. राईट हॅम ओव्हर द विकेट. सुरेख गोलंदाजी करताना दिसत आहेत. आतापर्यंत चेंडू चांगलीशी स्विंग करताना दिसत आहेत. आता सुरेख असा फटका. इट्स गोइंग इज इट. यस इट्स ओव्हर द फॉर अ 6. इट्स अ बिग हिट. व्हाट अ शॉट. व्हाट अ वे टू गेट अप द मार्क. ब्युटिफुल हिट. इट्स ऑल द वे ओव्हर द लॉंग ऑफ फील्ड. क्षेत्रक्षेत्र तैनात वर्ण षटकार. 6 धावांनी आपला वैयक्तिक संघाचं खातं खोलतंय. धावसंख्या होती 6. 1/6. व्हाट अ वे. व्हाट अ स्टाईल टू गेट अप द मार्क. रॉकी द रॉकस्टार. सुरेख फटका पुन्हा एकदा. थोडस कच्चा क्षेत्ररक्षण होतंय. 1-2 पूर्ण होतोय. दुसऱ्या गांचा प्रयत्न होतोय. यशस्वी प्रयत्न होतोय. तीन धावा. पंचांशी वादावाद करू नये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम. 3 धाबा.
चेंडू पॅडला लागून या ठिकाणी गेलं ते अनइंटेन्शनल होतं. इंटेन्शनली फलंदाज नव्हता त्या कारणामुळे 3 धावा दिला गेला असाव्या. धावसंख्या 3 नंबर धावसंख्या होते 3-9. एक बाद 9. पुन्हा एकदा बापू स्ट्राईकला. आता मात्र विपुल माफ करा स्ट्राईकला येत आहेत ते पुन्हा एकदा रॉकी. थोडासा स्वाईल मारा होते पंतांच्या बाजूला सचवता नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. अवांत धावसंख्येत बर. एकूण धावसंख्येत बर. एकूण धावसंख्या एकदा वाढते. दुहेरी आकडा गाठते. धावसंख्या होती ती 10. बिनबाद 1 बाद 10. एक चेंडू बॅटची कट घेऊन चेंडू थर्मॅनच्या दिशेने 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 नंबर धावसंख्येत होती 11. पुढचा चेंडू नकारात्मक चेंडूचा इशारा आला. पुढचा चेंडू सुरेश फटका. इट्स गोइंग इज इट? Yeah, one bounce over the for a boundary, beautifully towards the deep mid wicket. Full delivery, nicely flicked away towards the deep mid wicket. That will end up the over. एका षटकानंतर धावसंख्या होते ती 16. एक बस सुरुवात नक्कीच केलेली बापू यांनी, पण ते एक षटकार एक चौकार पुन्हा एकदा कमबॅक केलं या पॉवर प्ले षटकामध्ये. धावसंख्या होती 16. एक बाद 16. खेरणे संघाचे सर्व अंदान या ठिकाणी उपस्थित. मी त्यांना विनंती करतो कृपया समाज कक्षेमध्ये यायचे. 30+ खेरणे संघाचे कर्णधार आदनान यांना विनंती करतो कृपया समाज कक्षेमध्ये यायचे. या ठिकाणी उपस्थित आहेत ते. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरे घेऊन ते विनय. वैयक्तिक पहिला संघाचे दुसरे घेतात ते विनय. विनायक वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं. चेंडू आहे मध्ये थोडा झेल सुटतोय. सुरक प्रयत्न होतो झेल घेण्याचा, परंतु अयशस्वी प्रयत्न. जीवनदान म्हणता येईल ते विपुल याच्यासाठी. एकदा मात्र काही रोखू शकत नाही. एका धावाने धावसंख्या होती ती 17. एक बाद 17 अशी स्थिती. एक षटक एका चेंडूनंतर प्रथम फलंदाजी करताना नेरूळ संघाची. षटकातील दुसरा चेंडू आता मात्र सायकल रॉकी. सुंदर पण आतापर्यंत वैयक्तिक 14 धावांवरती रॉकी. एक षटकार एक चौकार. सुरेख चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. एका धावाने धावसंख्या होते ती 18. एक बाद 18 अशी स्थिती. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा विनायक. समोर ते रॉकी. सूर्यकाचा फटका पुन्हा एकदा. चेंडू डीप स्क्वेअरच्या दिशेने जातोय. एकदा मिळते घोषित क्षेत्रामध्ये. थोडीशी मर्यादा असल्या कारणाने खेळपट्टीला चांगला फटका देतील. हव्या तितक्या धावा येत नाही, त्याच्यामुळे नक्कीच फलंदाज थोडेसे निराश असतील, परंतु सर्वच खेळाडूंसाठी ते समान संधी आहे. त्याच्यामुळे एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते होते ती 19. एक बाद 19. पुन्हा एकदा विनायक रॉकी. चांगलं बॅटल पाहायला मिळतंय. आता फक्त पुढे सन्मानचा प्रयत्न. चेंडू बॅटची कट घेऊन थर्ड क्षेत्रामध्ये घोषित क्षेत्रात जातोय. एकदा मिळते. धावसंख्या 1 ने बाद. धावसंख्या होती 20. एक बाद 20.
सुरेख चेंडू अक्रतला खेळायचा प्रयत्न पण पंचांचा अवंत चेंडू असे होते ओव्हर स्टेपिंग दॅट विल बी अ फ्री हिट कमिंग अप दॅट विल बी अ फ्री हिट नाव ओव्हरस्टेपिंग नो बॉल फ्री हिट कमिंग अप धावसंख्या 1 ने वाढते होते ती 21 एक बाद 21 अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक दॅट इज अ फ्री हिट रॉकी ऑन द स्ट्राइक सुरेख फटका सुरेश स्क्वेअर कट चेंडू जातोय कृपया पंतांशी वादावाद करू नये तिथे उपस्थित प्रेक्षक सांगतील पंचाने निर्णय कळवायचा पंच विकी बनसोडे निर्णय कळवायचा घोषित क्षेत्रामध्ये एक धाव धावसंख्येने 1 ने वरती धावसंख्या होते ती कृपया पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांनी सल्ला मसलत करूनच निर्णय घेतलाय सामन्याला सुरुवात धन्यवाद सर्व खेळाडूंचे आभार सामन्याला सुरुवात होते पुन्हा एकदा धावसंख्या 22 सुरेखाचा फटका चेंडू हवेमध्ये सुरेख झेल टिपतात मोठा हादरा बसतो नेहरू संघाला षटक संपतोय 2 षटकानंतर नेहरू संघ पोहोचतोय 2 बाद 22 धावसंख्येवर वैयक्तिक 18 धावांवरती बाद रॉकी सुरेख फलंदाजी सुरेख फटकेबाजी केली आपल्या संघासाठी 2 षटकांमध्ये तब्बल 22 धावा फटकावा लागला तर 2 गडी बाद झाले 2-2-2 अशी स्थिती 2 षटकानंतर नेहरू संघाची अजूनही 2 षटके शिल्लक या डावातील चला सामने लवकरात लवकर खेळायचे आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत वैभव नवीन फलंदाज बावीस 2 बाद 22 धावसंख्या ती 22 2 बाद 22 गोलंदाज प्रवीण वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक घेतात ते प्रवीण
पुन्हा एकदा प्रवीण. सुरेखाचा प्रकार. It's going. That's a big hit. That's a huge six. Beautifully done. सुरेख फटका या ठिकाणी अक्कू टप्प्याचा चेंडू खरपूस समाचार घेतलाय व डेस्क्यूएलच्या दिशेने या ठिकाणी भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. त्या संख्या होती ती 28. 2/28. पुन्हा एकदा प्रवीण समोर आहेत ते आता मात्र विपुल. सुरेख फटका पहिला मिळाला. पुन्हा डोकं फटकावण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये यशस्वी धावतात पण तो झेल पण पोहोचू शकत नाहीत. एकदा मिळते खुशीच्या स्वरूपात. त्या संख्येत एक भर. त्या संख्या होती ती मात्र 29. 2/29. धावसंख्या झाली 29. 200 टाकू 2 चेंडू नंतर 2/29 असं सुस्थितीत वाटतोय तो म्हणजे नेरूळ संघ. पुन्हा एकदा प्रवीण. षटकातील तिसरा चेंडू. राईट हँड ऑन द विकेट टू विपुल. पुन्हा एकदा आखोटा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिलाय आणि षटकार. सुरेख फटकेबाजी होते. सुरेख फटकेबाजी होते ते विपुलच्या कडून सलामी लागलेला फलंदाज. दुसरा षटकार या सामन्यातला विपुल यांच्या खात्यात निघालेला. आतापर्यंत 3 षटकार नक्कीच टोकले गेले. 6 धावांनी धावसंख्या होती ती 35. 2/35 अशी स्थिती नेरूळ संघाची. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते नेरूळ संघाकडून. सल्ला मसलत होते सामना लवकर खेळवायचा. आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे याची नोंद घ्यायची आहे. अजूनही 1 डाव व 2 सामने आपल्याला खेळवायचे आजच्या दिवसामध्ये. प्रवीण. पुन्हा एकदा डोक्यात फटका. अगेन शॉर्ट डिलिव्हरी. पुन्हा एकदा भिरकावून दिला 6 धावांसाठी. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते विपुल यांच्याकडून. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या होते ती 41. 1/41 माफ करा. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार 19 धावा चोपला गेल्या 4 चेंडू मध्ये. 3 षटकार विपुलांच्या बॅटमॅन निघालेले. पुन्हा एकदा प्रवीण टू विपुल. पुन्हा एकदा त्या दिवशी चेंडू भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा षटकार. सुरेख फटका ऑन द बॅक फूट ऑन द अप. 2 डीप स्क्वेअर लेग फॉर द मॅक्सिमम. अनदर मॅक्सिमम. धावसंख्या 6 वाढते. धावसंख्या होते ती 47. 47. 1/47. अजूनही षटकातील एक बॉल असेल रे. 4 6 आणि 1 डिक्लेअर गेला. तू असं नको करू. षटकातील एक चेंडू शिल्लक. संख्या 47. पुन्हा डोकस फटका. इट इट yes 4 in a row. 5 in the over. 31 runs of the over. 31 धावा षटकामध्ये संघाचा अर्धशतक फलकावर लागतंय. त्या संख्या होती 53. 1/53. सुरेख फटकेबाजी. वैयक्तिक 32 धावांवर पोहोचलेले आहेत ते विपुल. सुरेख फटकेबाजी 5 षटकार या ठिकाणी पाहायला मिळतात. या षटकामध्ये खराब गोलंदाजी प्रवीण यांच्याकडून 31 धावा मोजाव्या लागल्या. अतिशय मागाचं षटक. त्या संख्या होते ते 53. 1/53. शेवटचा हाणामारीचं षटक कोण घेऊन येते. मोहसिन. शेवटचा हाणामारीचं षटक पाहायला घेऊन येते मोहसिन. आता म्हणतो स्ट्राईकला येते वैभव. पहिल्यांदा स्ट्राईकला येते वैभव. सुरेख चेंडू चेलामध्ये आणि सुरेख झेल टिपला जातो. या ठिकाणी वैभव भोपळ्यांना पडतो मुत परत. दुसरा आदरा बसतोय
माफ करा, तिसरा आदरा बसतोय नेहरू संघाला. 53 या संख्येवर 3 बाद 53 अशी स्थिती. थोडं फलंदाजांनी घाई करायची, आपल्याला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. विनंती असेल, सहकार्याची अपेक्षा असेल. सूरज स्वतः कर्णधार नेहरू संघाचे नवीन फलंदाज. कार्यकर्त्यांना विनंती असेल, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची काळजी घ्यायची व वाहने सीमारेषे अंतर्गत नसतील याची दक्षता घ्यायची आहे. मोहसिन सुरेश चंदू हलकी बॅट करून सुंदर क्रिकेट म्हणता येईल, कारण सुरेशला चांगलंच माहिती आहे विपुल ने मागच्या षटकाने 5 षटक खेचले होते, त्यामुळे तो अतिशय आक्रमक फॉर्म मध्ये दिसतोय. त्याला स्ट्राईक वरती आणलं गेलं पाहिजे, जेणेकरून तो मोठे फटके खेळेल व मोठी धावसंख्या उभारता येईल. यात एक चांगला विचार म्हणता येईल, चांगली खेळी सूर्याच्या माध्यमातून होते. खाता खोलते धावसंख्या 1 वरते 3 बाद 56. आता मध्ये सायकल होतो विपुल. सुरेख चेंडू पॅटची कड घेऊन चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, एकदा मिळते. धावसंख्या होती 55. अजून षटकातील 3 चेंडू शिल्लक. सुरेख फुटबॉल चेंडू आणि चेंडू सोबत भिरका म्हणून दिलाय सीमारेषे बाहेर. षटकार. गुड यूज ऑफ द फीट. पुढे येऊन सरसावले आणि षटकार. चांगल्या चेंडूला कन्वर्ट केलं लो फील्डर्स मध्ये आणि भिरकावून दिला आहे डीप स्क्वेअरच्या दिशेने. धावसंख्येने 6 वाढते. धावसंख्या होती ती 61. 61 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 चेंडू शिल्लक. पाहूया विपुल अतिशय थोड्या फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा सुरेख फटका. 1 बाउन्स ऑफ दिस टाइम. नो चान्स टू द फील्ड. धावसंख्या आता मात्र होते ती 65. वैयक्तिक 43 धावांवर खेळतात विपुल. स्टिल प्लेइंग. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे डावातील. धावसंख्या आहे ती 63. शेवटचा चेंडू. सुरेख चेंडू हळूहळू चेंडू टाकला तर पूर्णपणे फसवलं. नेदा चेंडू सांगायचं होतं. एक चांगल्या खेळी जी सांगता या ठिकाणी होते. निर्धारित 4 षटकामध्ये नेहरू संघ 3 बाद 65. 66 धावांचं भलं मोठं आव्हान शाबाद संघासमोर. तडकेबाज खेळी 43 धावांची नाबाद केली. 6 षटकार व 1 चौकार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विपुलसाठी. अतिशय तडकेबंद अशी खेळ पाहायला मिळेल. लगातार 4 षटकार त्याने घेतले. संघाला एक मोठी धावसंख्या उभारून दिली. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं तमाम स्वागत होते. वेल प्लेड विपुल, वेल प्लेड, रिअली वेल प्लेड. तर लवकरात लवकर आपलं सिच्युएशन शोधून घ्यायचं आहे. आपल्याला अजून 2 सामने खेळायचे आहेत. नेहरू संघ 66 धावांचं आव्हान. 24 चेंडू 66 धावा असं समीकरण. चोवीस चेंडू 66 धाबा असं समीकरण शाबाद संघासमोर. संघांना विनंती असेल कृपया घाई करायची आहे थोडी. पंचांना विनंती असेल आपल्याला अजून 2 सामने खेळायचे आहेत.
सलामीची जोडी शाबाद संघाकडून संचित व इम्तियाज. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात. बापू व इम्तियाज सलामीची जोडी वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिल्या घेऊन ते श्रीकांत. श्रीकांत वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं 24 चेंडू 66 धावांचं समीकरण. डेप मिड विकेट वल्लांगा असं दुर्गत क्षेत्ररक्षण पॉवर प्ले षटकामध्ये पाहूया. पहिला चेंडू उद्ध्वस्त बापू यांच्या सुरेख गोलंदाजी. जोकस प्रकारचा प्रयत्न हाणामारीचा प्रयत्न हाणून पाडलाय. व्हाईट कलरची स्कूटी कृपया सीमाच्या बाहेर द्यायचंय. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडू होते हादरा बसतोय. बापू बाद होत आहेत. भोपा यांना फक्त तंबूत परत आहेत. 1-0. नवीन फलंदाज मकसूद. नवीन फलंदाज मकसूद. सुरेख फटका. going. Yes, over the big deep square leg. That's some big maximum. 6 धावा मिळतात. धाव संख्येने आपलं खातं खोलतो तो मकसूद. मनसुबे तयार करणं झालाय तंबू मधून. 66 धावांचं लक्ष. हाणामारी करावी लागणार. अशाच प्रकारची हाणामारी करावी लागणार. धावसंख्या 6. 1-6. पुन्हा एकदा तयार मकसूद समोर श्रीकांत. पुन्हा एकदा चौरकस फटका प्रयत्न. गतीने फसवलंय. गती परिवर्तन होतंय. निर्धाव चेंडू सांगता होते. सुरेख गोलंदाजी होते. धावसंख्या आता मात्र स्थिर होते ती 6. पुन्हा एकदा श्रीकांत. चौरकस फटका. It's going is it? Yes, that's a 6. Not the maximum. 2 in the over so far. सुरेख फटकेबाजी. प्रोत्साहन वाढतंय. शाबाच्या तंबू मध्ये या ठिकाणी आनंदाचं वातावरण होतंय. थोडंसं टेन्शन मला वाटतं नेहरू संघाच्या तंबू मध्ये. धावसंख्या 6 ने वाढते होती ती 12. 1-12. पुन्हा एकदा मकसूद. श्रीकांत मकसूद. सुरेख फलंदाजी होते. सुरेख सामना पाहायला मिळतोय. पुन्हा चौरकस फटका. इज इट? नाही. आता मध्ये सुरेख झेल टिपतोय तो विपुल. क्षेत्ररक्षक बदलवला होता. सुरेख फटका होता पण तो क्षेत्ररक्षक तैनात व त्या क्षेत्ररक्षकाला नक्कीच टिपलंय. मकसूद 2 षटका म्हणून तंबूत परततोय. धावसंख्या आता मात्र होते ती 2-12. 5 चेंडूनंतर 2-12. उमेश. नवीन फलंदाज जाते तो उमेश. शेवटच्या चेंडू षटकातील धावसंख्या ती 12. 2-12 अशी स्थिती. सुरेख गोलंदाजी देखील पाहायला मिळते. सुरेख कमबॅक म्हणताय श्रीकांतचं. अजूनही 54 धावांची गरज. 19 चेंडू 54 धावा असं समीकरण. थोडासा स्वाय मारवतोय. पंचांच्या हात बाजूला सरसावतात. नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय.
अवंत धावसंख्येत भर. अवंत धावसंख्येचं खातं खोलते. एका धावेने भरते. धावसंख्या होती 13. 2 बाद 13. झोडकस फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे हुकलाय. तो उमेशाचा या ठिकाणी षटक संपते. एका षटकानंतर शाबाद संघ 2 बाद 13. अजून 18 चेंडू व 53 धाबा. कदाचित शाबाद संघाच्या फलंदाजी रोखीमध्ये असेल 18 चेंडू मध्ये 9 षटकार मारायचे आहेत. प्रत्येक 2 चेंडू मागे षटकार मारत आहे. कदाचित असं समीकरण आजकालच्या क्रिकेटमध्ये नक्कीच बनतं. थोडंसं दुर्पांग क्षेत्ररक्षण. जयेश मागील सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती जयेश यांनी. तेच जयेश पुन्हा एकदा 13. धावसंख्या होती 13. 18 चेंडू 53 असं समीकरण. पाहूया जयेश लेफ्ट हँड फ्रॉम द विकेट टू इम्तियाज. पहिल्यांदा स्ट्राईकला येतो तो इम्तियाज. पाहूया कितपत भरीव कामगिरी करते. सुरेख चेंडू फुलकाचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. निर्धाव चेंडू सांगत होते. धावसंख्या आहे ती 13. 2 बाद 13. पुन्हा एकदा जयेश राईट हँड द विकेट. आता मध्ये माझा डोका फटका. इज इट गोइंग येस दॅट्स अ मॅक्सिमम. सुरेख फटका. थोडासा फुल ओव्हर पिच चेंडू. त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. धावसंख्या होते ती 19. शेवटपर्यंत टिकून राहा. धावा नक्की होतील असा संदेश दिला जातो तंबूमधून. आपल्या खेळून पूर्णपणे विश्वासामध्ये भल्ला मोठा आव्हानाचा पाठला करताना देखील पुन्हा एकदा मात्र जयेश समोर तो इम्तियाज. धावसंख्या 19. सुरेख चेंडू हळूहळू गतीने अब्रेक पद्धती चेंडू होता. पूर्णपणे चकावलं. निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या ती 19. 2 बाद 19. सुरेख असा फटका पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. टू डीप विकेट. सुरेख क्षेत्ररक्षण विपुल देते. दुसऱ्या वगैरेचा कोणताच प्रयत्न नाही. चांगली चेंडूफेकी होते. एका धावे समाधान म्हणावं लागते ते इम्तियाजाला. धावसंख्या होती 20. 2 बाद 20. अजूनही 14 चेंडू 44 धावा असं समीकरण. 14 चेंडू 44 धावा. स्लोवर चेंडू हवेमध्ये. एक धाव मिळते. चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा. एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 21. 2 बाद 21. शेवटचा चेंडू षटकातला. सुरेश षटक आतापर्यंत 8 धाव षटकामध्ये गेलेले आहेत. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय आणि सुरेख झेल टिपला या ठिकाणी. उमेश बाद होतोय. तिसरा आद्रा बसतोय. तिसरा आद्रा बसतोय शाबाद संघाला 21 या धावसंख्येवर. 3 बाद 21. 2 षटकांचा 8 डाव देण्याकडे बाद केला जयेश आणि पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. दुसरा चेंडू षटकार लहरून लगावला होता पण सुरेख कमबॅक केलं. नवीन फलंदाज विष्णू. अजूनही 12 चेंडू व 42 धावा असं समीकरण. माफ करा 43 धावा. माफ करा नाही 64 आहे. 12 चेंडू 45 धावा असं समीकरण. 12 चेंडू 45 धावा. रॉकी नाही माझं दिसत नाही ते. मी 64 कधी बसून कधी पण टार्गेट असेल ना इथे राऊंड करून ठेवायचं कुठेतरी. नाही इथे आता 64 आहे ना. 64 किती होतील इथे ते राऊंड करायचं असं. रॉकी वैयक्तिक पहिलं संघाचं 30 घेऊन ते रॉकी. कृपया प्रेक्षकांना सीमाच्या बाहेर काढायचंय. स्ट्राईकला इम्तियाज. सुरेश चेंडू पंतांच्या बाजूला सचवता नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. अवांत धावसंख्येत भर. 19 धावसंख्येत भर. 19 धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 22. 3 बाद 22.
सुरेख फटका. इट्स अ humongous six. What a six this is. पूर्णपणे पट्ट्यामध्ये चेंडू सीमारेषे बाहेर जाते. तो षटकार. धावसंख्या साने वाढते. धावसंख्या साने वाढत होते ती 28. सुरेख फटकेबाजी इम्तियाज याच्याकडून. संघाच्या अशा पल्लवीत ठेवलेल्या आहेत. अजूनही अशा जिवंत ठेवलेल्या आहेत ते इम्तियाजाने. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा रॉकी फलंदाजीमध्ये चुरू दाखवली. तर 18 फटकावला तर तेच रॉकी पुन्हा त्या गोलंदाजीमध्ये. फुटस्पीड चेंडू धोकस मारलेला फटका. 1 बाउन्स. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गच्चा क्षेत्ररक्षण यशस्वी प्रयत्न होतोय. 2 धाव वाढतात. असंख्य 30. सुरेख फटकेबाजी थोडासा गच्चा क्षेत्ररक्षण. 10 चेंडू 36 धावांची गरज. 10 चेंडू 36. धोकस मारला फटका. इज इट 1 बाउन्स ओव्हर द रोप फॉर अ बाउंड्री. पूर्णपणे दुभागलं दोन्ही क्षेत्ररक्षकांना. सुरेख फटकेबाजी इम्तियाजाच्याकडून. 4 धावांची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 34. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 9 चेंडू व 32 धावा असं समीकरण. 9 चेंडू 32 धावा. 32 धावा 9 चेंडू समीकरण. सुरेख सामना पाहायला मिळतोय. नेहरू विरुद्ध शाहबाज. अतिशय कडवी झुंज. पूर्णपणे हाफला अफजाई करताना आपल्या संघाचा धोकस फटका. यावर एकदा 2 पूर्ण होते. दुसऱ्या धावांचा प्रयत्न यशस्वी प्रयत्न. 2 पूर्ण होते. गच्चा क्षेत्ररक्षण प्रेक्षक क्षेत्ररक्षकांवरती पूर्णपणे दबाव दिसतोय. दबावामध्ये निखरून यायचं असतं. जो निखरून येईल तो तुझ्या जंबडावर पोहोचेल. धावसंख्या पोहोचते ती 36. 8 चेंडू 30 धावा. 8 चेंडू 30 धावा असं समीकरण. सुरेख फटका पुन्हा एकदा आपच्या दिशेने. 1 बाउन्स ओव्हर द फॉर अ बाउंड्री. सुरेख फटका. सुरेख फटकेबाजी होती इम्तियाजाकडनं. आशा पल्लवीत ठेवल्या. जशा जिवंत ठेवल्या शाहबाज संघाच्या. धावसंख्या होती 40. 3/40. 7 चेंडू 26 धावा असं समीकरण. 26 धावा 7 चेंडू 7 चेंडू 26 असं समीकरण. अतिशय कडवी झुंज पाहायला मिळते. नक्कीच सुरेख फटकेबाजी होती इम्तियाजाकडनं. वैयक्तिक 25 धावांवर येतो इम्तियाज. 2 षटकार व 2 चौकार. सुरेख चेंडू पंतांच्या बाजूला सचवता. नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. अवंत धावसंख्येत भर. एकूण धावसंख्येत भर. एकूण धावसंख्या होते ती 41. 7 चेंडू 25 धावा. 25 धावा 7 चेंडू असं समीकरण. अटीतची जी झुंज त्या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एक फटका मारण्याचा प्रयत्न. पश्चिमकडे घेऊन चेंडू घोषित क्षेत्रात जातो. 1 धाव मिळते. या ठिकाणी षटक संपते. एकच धावसंख्या होते ती 3 षटकानंतर 42. 6 चेंडू व 24 धावा. 24 धावा 6 चेंडू असं समीकरण. 6 चौकांची गरज. 4 षटकांची गरज. सल्ला मसलत होते. विनंती असेल सामना लवकर खेळवायचा आहे. आपल्या अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. विनंती असेल सामना लवकर खेळवायचा आहे. शेवटचा निर्णय सुद्धा घेऊन देते. नंदीश फलंदाजी मध्ये ती किसी का चुनून दाखवली नाही या धावामध्ये. पहिल्या गोलंदाजी मध्ये करामत करतोय का नंदीश. 6 चेंडू 24 धावा. 24 धावा 6 चेंडू असं समीकरण. उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळतोय. नेहरू विरुद्ध शाहबाज. अटीतटीची लढत. उत्कंठावर्धक लढत. रंगतदार लढत. सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये खेळ सुटतोय. दुसऱ्या कोणताच प्रयत्न नाही. इम्तियाज स्ट्राईकवर होते. पूर्ण आशा पल्लवीत इम्तियाजवर. आता मात्र 5 चेंडू 23 धावा. 5 चेंडू मध्ये 4 षटकांची गरज. इम्तियाज पद्धती धमक आहे. इम्तियाज करू शकतो का पाहूयात शाहबाज संघासाठी. इम्तियाज विरुद्ध नंदीश असा सामना पाहायला मिळतोय. सुरेख फटकेबाजी होते.
सुरेख फटका इज अ वन यस दॅट्स द फर्स्ट वन यस षटकार येतोय अक्कू डब्याचा चेंडू पुरेपूर फायदा उचलतो इम्तियाज सुरेख फटकेबाजी असंख्य 49 4 चेंडू 17 धावा 4 चेंडू 17 धावा 3 षटकारांची गरज पाहूया इम्तियाज विरुद्ध वंदेश पुन्हा एकदा फटका इज इट यस same direction another 6 what a batting this is what a wonderful batting this is from Imtiaz another 6 another shot delivery backfoot punch pull over the square leg for a maximum what a beautiful batting this is still 11 needed of 3 balls 3 ball 11 धावा 3 ball 11 धावा 3 चेंडू मध्ये 11 धावांची गरज धावसंख्या 55 अर्धशतक फलकावं लागतंय 3 चेंडू 11 धावा अतिशय रंगला सामना म्हटल्याप्रमाणे आतिथ्याची लढत नेल विरुद्ध शाहबाज 3 चेंडू 11 धावा 2 षटकांची गरज इम्तियाज द मॅन ॲट द मोमेंट व्यक्तिक 38 धावांवर तो इम्तियाज पुन्हा एकदा नंदीश तो इम्तियाज सुरेखाचा फटका पुन्हा एकदा तो तर कच्या क्षेत्ररक्षण होतोय परंतु सावरता स्वतःला दुसऱ्या गंजा प्रयत्न होतोय सुरेख क्षेत्ररक्षण होतं धावसंख्या 2 नंबर धावसंख्या 57 अजूनही 2 चेंडू 9 धावा 2 चेंडू anyone's game still anyone's game Imtiaz has kept Shahbaz team on the hand that's a beautiful batting beautifully done पुन्हा सुरेख फटका आणि हा चौकार सुरेख फटका शेवटचा चेंडू 5 धावा 5 धावा काढाव्याच लागतील कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम 5 धावा काढाव्याच लागतील षटकार खेचावाच लागेल दगदग 18 धावा आतापर्यंत आल्या षटकामध्ये नर्वसनेस who will hold the nerve at the last moment will it be Nandish or will it be Imtiaz it's a compulsory chase धावा काढाव्याच लागतील षटकार मारावाच लागेल 5 धावा काढाव्याच लागतील वैयक्तिक 44 धावांवर इम्तियाज षटकार खेळून आपला अधिकार साध्य करतोय का नंदीश विरोध करतोय पाहूया सुरेख फटका सुरेख चेंडू पंच देतील ना अंपायर असेल तर पंच थ्रोचा काही आहे का निखिल कुठे निखिल